श्री स्वामी समर्थ. वैशाख महिन्यातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया असे म्हणतो. 2026 मध्ये अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार वैशाख शुद्ध तृतीयेला हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी सोने, चांदी, दागिने खरेदी केले जातात. नवीन व्यवसाय सुरुवात केली जाते. शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. या दिवशी गजकेसरी योग, रवी योगाचा दुर्मिळ संयोग घडत आहे. 18 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 6:22 अक्षय तृतीया सुरू होत आहे आणि 19 एप्रिल रोजी दुपारी 3:47 वाजेपर्यंत आहे. 19 एप्रिलला सकाळी 6:08 ते दुपारी 3:47 पर्यंत तुम्ही शुभ कार्य करू शकतात. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेलं दान, जप, तप आणि पुण्यकर्माचे फळ कधीही नष्ट होत नाही असे मानले जाते. तसेच या दिवशी स्नान करणे, होम करणे, तप, दान, पितर अर्पण करणे आदी कार्य केल्यास त्यांना या दिवशी अक्षय रूप लाभते, म्हणजे ते कधीही नष्ट होत नाही. मातृभक्त परशुरामाचा या दिवशी जन्म झालेला आहे. रोहिणी नक्षत्र, अक्षय तृतीया आणि बुधवार या तिन्हीच्या संगमाने तयार होणारा त्रिवेणी संगम हा त्या दिवशी तयार होत असतो. तसेच स्त्रियांनी या दिवशी विष्णूची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं आणि कुठल्याही ब्राह्मण जोडप्यास तुम्ही दान द्यायचं आहे, त्यांना खाऊ घालायचं आहे. याचं विशेष पुण्य तुम्हाला लाभणार आहे. या दिवशी तुम्ही विष्णूची मूर्ती किंवा लक्ष्मीची मूर्ती सुद्धा घेऊ शकतात. पितृतर्पण आणि दान केले जाते. या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या वस्तू घेणे आवश्यक आहेत आणि कोणत्या या दिवशी खरेदी केलेली वस्तू नेहमी तुमच्या सोबत असते. अक्षय तृतीयेला काय खरेदी करावे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. कोणत्या गोष्टी तुम्ही नक्की खरेदी करा, त्याच्यामुळे तुमच्या घरात समृद्धी ही भरभराटीने राहील. तृतीयेला माठ खरेदी करा, कारण की वैशाख महिना सुरू होत आहे. अंगाची लाही होत असते. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण पितराच्या सेवेसाठी तुम्ही तरी माठ नक्की खरेदी करायचा आहे. नाहीतर तुम्ही एखादा माठ खरेदी करून ज्या गरजू लोकांना पाण्याची गरज असते तेथे तुम्ही तो माठ भरून ठेवू शकतात. तुम्हाला आता सगळ्यांना माहिती असते आपण माठाजवळ दिवा लावतो. तर दिवा कशासाठी लावतो? तर दिवा आपण तो आपल्या पितरांसाठी लावत असतो. म्हणून माठाचं सुद्धा तुम्ही दान करू शकतात आणि या दिवशी तुम्ही माठ नक्की खरेदी करा. यामुळे तुमच्या घरात नेहमी पितरांचा वास राहील, त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहील. आणि दुसरं म्हणजे तुम्ही या दिवशी झाडू ज्याला आपण म्हणतो, भगवान झाडू किंवा माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण त्याची पूजा करत असतो. तर या दिवशी तुम्ही नक्की झाडू घ्यायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे. आणि दुसरं म्हणजे मीठ हे सुद्धा लक्ष्मीकारक आहे. खरं तर अन्नाची चव ही मिठापासूनच येत असते. तुम्ही कितीही चांगलं जेवण बनवलं परंतु त्यात मीठच नाही घातलं तर त्याला चवच येत नाही. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडू आणि मिठाची पूजा करत असतो. म्हणून तुम्ही झाडू आणि मीठ हे नक्की घ्या. आणि तिसरं म्हणजे पिवळी मोहरी ही दर अमावस्येला आपण कालभैरवाष्टक पठण करताना हातात घेऊन पिवळी मोहरी हातात घेऊन पठण करत असतो. मग त्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे दर महिन्याला अमावस्या येत असते. म्हणून तुम्ही पिवळी मोहरी ही या दिवशी घेऊन ठेवायची आहे. बाकीच्या वस्तू तुम्हाला ज्या खरेदी करायच्या असतील त्या तुम्ही करूच शकतात. खरं तर या दिवशी श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी केली जात असते. तुमच्याकडून त्यांची सेवा करणं शक्य असेल तरच तुम्ही घ्या, नाहीतर फक्त घरात वस्तू घेऊन ठेवू नका. आपल्याकडून त्यांची उपासना, त्यांची पूजा करणं हे झालं पाहिजे. तसेच तुम्हाला या दिवशी जे उपयुक्त ग्रंथ आहेत जे तुम्हाला घ्यायचे आहेत तेही तुम्ही घेऊ शकतात. आणि ग्रंथ फक्त ही घेऊन ठेवण्यासाठी नसतात. त्यांचा कुठलाही ग्रंथ आपण घेतलं तर त्याचं एकदा तरी आपण पठण केलं पाहिजे असं म्हणतात. म्हणून ग्रंथ जर काही तुम्ही घेत असणार, तुमच्याकडून पठण होत असेल, वाचन होत असेल तरच तुम्ही ग्रंथ घ्या, नाहीतर घेऊ नका. कुबेराची मूर्ती जी असते ती आपण देवघरात ठेवत नाही. म्हणून कुबेर यंत्र तुम्ही खरेदी करू शकतात, परंतु त्याचीही सेवा तुम्हाला करायची आहे. खरं तर या अक्षय तृतीयेला तुम्ही धान्य सुद्धा घरात भरून ठेवू शकतात. गहू, तांदूळ, बाजरी, म्हणजे ते वर्षभर तुमच्या घरात साठा म्हणून तुमच्यासोबत राहील आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही.
ह्या वस्तू तुम्ही नक्की खरेदी करा. वस्तू किती किती रुपयाची घेतोय, किती घेतोय याला अर्थ नाही आहे. पण त्या दिवशी तुम्ही नक्की घ्या. 10 रुपयाची जर घ्यायचं असेल तुम्हाला पिवळी मोहरी किंवा मीठ, पण तुम्ही त्या दिवशी नक्की खरेदी करा. हीच मी तुम्हाला विनंती करते. अजून अशा व्हिडिओजसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.